श्रावण महिना. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळालेले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तमिळ कॅलेंडरमध्ये तो अवनी म्हणून ओळखला जातो आणि सौर वर्षाचा 5वा महिना असतो. चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्येपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा 5वा महिना असतो. श्रवण देखील म्हणतात बंगालीमध्ये. हा सौर बंगाली कॅलेंडरचा 4था महिना आहे. तसेच नेपाळी कॅलेंडरचा 4था महिना असतो. श्रावण हा वर्षा ऋतूचा म्हणजे पावसाळ्याचा 2रा महिना असतो. साधारणतः 8 किंवा 11 आणि क्वचित 19 वर्षांनी अधिक श्रावण येतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादशांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादशांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादशा वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. ज्या वर्षी अधिक श्रावण असतो त्या वर्षी 5 महिन्यांचा चातुर्मास असतो. चातुर्मासात लग्ने होत नसल्याने ते अधिक श्रावणातही होत नाहीत. अधिक श्रावण असलेली गेलेली आणि येणारी काही वर्षे इसवी सन 1901, इसवी सन 1909, इसवी सन 1920, इसवी सन 1928, इसवी सन 1939, इसवी सन 1947, इसवी सन 1958, इसवी सन 1966, इसवी सन 1977, इसवी सन 1985 आणि इसवी सन 2004 आणि इसवी सन 2023, इसवी सन यापुढे येणारे असेल 2042, 2061 वगैरे. श्रावण महिना हा सणांचा राजा आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा किंवा सणाचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा किंवा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे, कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये येणारे सण. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. या नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते. श्रावण शुक्ल त्रयोदशी या दिवशी नरहरी सोनार जयंती असते. श्रावण पौर्णिमा या दिवशी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा सण असतो. नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यापैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडीत असलेल्या व्यवसायातील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो त्याही मराठी घरामधून या दिवशी नारळी भात, नारळाच्या वड्या यासारखे नारळापासून बनवलेले खाद्यपदार्थ बनवतात. याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते, त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा पौती पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पौती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती पौती हातात बांधतात. याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे. श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही.
श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना श्रावण शुक्ल पंचमीलाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेदांची श्रावणी, यजुर्वेदांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात. श्रावण महिन्यात लागोपाठच्या 2 दिवशी पौर्णिमा असेल तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिल्ह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या 2 गटात एकमेकावर दगडफेक होते. दगडफेकीमध्ये अनेक जण घायल होतात. 2019 साली 120 लोक जखमी झाले होते. मात्र हायकोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडाऐवजी सफरचंदे फेकून मारली. श्रावण वद्य प्रतिपदा मध्य प्रदेशातील भाद्रपद वद्य प्रतिपदा. भुजरिया पर्व राखी पौर्णिमेच्या दिवशी भुजरिया पर्व असते. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खेड्यामध्ये हे धुमधडाक्यात साजरे होते. भुजरिया पर्वाची तयारी नागपंचमीपासून होते. या दिवशी घराघरात टोपल्यामध्ये किंवा मातीच्या छोट्या कुंड्यामध्ये माती भरून घरातले गव्हाचे बी पेरतात. अंकुर फुटल्यावर ती रोपे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपटून नदीच्या पाण्यात बुचकळून धुतात आणि एकमेकांना वाटतात. रोपांना कजलिया म्हणतात. गावातील वृद्ध माणसे कजलिया पाहून एक प्रकारे मातीचे आणि बियांचे परीक्षण करतात. रोपे आणणाऱ्या मुलांना खाऊ देतात. या निमित्ताने गावातले स्त्री पुरुष टिमकी, ढोलक, झांजा यांच्या तालावर नाचतात. स्त्रिया मंगलगीते गात नदीवर जलाशयावर जाऊन भुजरियांचे विसर्जन करतात. श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती किंवा कृष्ण जन्माष्टमी. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. या दिवशी भाविक स्त्री पुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल, गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात. त्यानंतर पिठोरी अमावस्या, यासच पोळा असेही म्हणतात. श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. हा सण बैलासंबंधी असून या दिवशी बैलांना शंगरावून त्यांची मिरवणूक काढतात. व्रत हे श्रावण महिन्यामध्ये अनेक येतात. व्रत म्हणजे व्रत वैकल्यांचा अर्थ विकलता म्हणजे स्वार्थ व परमार्थ साधणारे व्रत आहे. यामध्ये सोमवार येतो. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मुठभर तांदूळ आणि तीळ, मूग, जवस व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एक याप्रमाणे शिवाला वाहतात. त्यानंतर मंगळवारी नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात. पहिली 5 वर्षे मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात. बुधवारी बुधाची पूजा करतात. गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुक्रवारी जिवती देवीचे पूजन करून पुरणांच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळतात आणि हळदी कुंकू करण्याची ही प्रथा असते. शनिवारी ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन करतात. रविवारी आदित्य रानोबाईचे पूजन करतात. तसेच श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे. श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात. देवस्थानातही या महिन्यात कथा पुराणादी कार्यक्रम ठेवतात.
उत्तर भारतामध्ये विशेषतः बिहारमधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे. अशी कावड खांद्यावर घेऊन चालत जाणाऱ्या भाविकांना कावडिया असे संबोधले जाते. उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन यात्रा हा डोलोत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात. साहित्यामध्ये आसा रंगारी श्रावण आला ही क्रमिक पाठ्यपुस्तकातील कविता. ऐश्वर्य पाटेकर हे कवी आहेत. आकाशाचा अतिथी आला श्रावण श्रावण, त्याच्या सुंदर पुतळीत सप्तरंगी तोरण. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. ही बासी मर्ढेकरांची कविता आहे. आला श्रावण श्रावण, होई मनही स्वच्छंद, सर्वांच्या मनी दरवळे भक्तीचा सुगंध. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. कुरवाळीत येतील मजला, श्रावणातील जलधारा, सळसळून भिजली पाने, मज करतील सजल इशारा. या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. चल ग सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायला पुजायला हे समूहिक गीत आहे. याचे गीतकार आहेत ग. दी. माडगूळकर आणि संगीत दिग्दर्शक सुधीर फडके. 4 दिवसावर उभा ओला श्रावण जोलवा, न्याया पाठवा भावाला, हिला माहेरी बोलवा. या कवितेची कवयित्री आहेत शांता शेळके. पावसाच्या मोहक थेंबात श्रावण हे सजले, भिजुनी अंग अंग, ओले चिंब मन हे भिजले. या कवितेचे कवी आहेत सचिन तळे. फांद्यावरती बांधिले ग मुलीने हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. या काव्याचे कवी आहेत ग. दी. माडगूळकर. गजानन वाटवे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, श्रावणी पावस हास्याचा पडे, श्रीकृष्ण जन्माची दंगल उडे. या कवितेचे कवी आहेत शांताराम आठवले. संगीत केशवराज भोळे आहे आणि गायिका वासंती. रात्र श्रावणी आज राजसा, पाऊस पडतोय भारी, पाखरू फिरतीच लाजून बसले उरी. ही लावणी आहे कवी अशोकजी परांजपे यांची आणि या लावणीच्या गायिका आहेत सुलोचना चव्हाण. रिमझिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात प्रियाविन उदास वाटे रात. हे भावगीत आहे कवी मधुकर जोशी यांचं आणि संगीत दिग्दर्शक दशरथ पुजारी, गायिका सुमन कल्याणपूर आहेत. रिमझिम बरसत आला श्रावण, साजन नाही आला. ही कविता आहे कवयित्री शांता शेळके यांची. श्रावण आला गवनी, श्रावण आला दरवळे गंध मधुर ओला. ही कविता आहे ग. दी. माडगूळकरांची. श्रावण आला तरू तरूला बांधो हिंदोळा. गायिका आणि अभिनेत्री लता मंगेशकर, संगीतकार दादा चांदोरकर आहेत. श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. या बालकवी यांच्या कवितेत श्रावण महिन्याचे वर्णन आले आहे. श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. भरलं आभाळ पावसाळी, पाहुणा ग बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना. ही लावणी चित्रपट आहे एक होता विदूषक. या गीताचे कवी आहेत नावदो महानोर आणि संगीतकार आनंद मोडक. श्रावणात गणनिळा बरसला. या काव्याचे कवी आहेत मंगेश पाडगावकर, संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे आणि गायिका लता मंगेशकर.
सरसुखाची श्रावणी की नाचरावळी वहा, गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जिवहा. कवी निलेश मोरीर, गुरु ठाकूर, गायक अभिजित शिंदे, बेला सेंडे आणि चित्रपट मंगलाष्टक वन्स मोर. हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजेरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. या काव्याचे कवी आहेत कवी कुसुमाग्रज. क्षणात लपून जाशी क्षणात दिसून, जसे काही श्रावणाचे सोनसळी ऊन. या काव्याचे कवी आहेत संदीप खरे, संगीत गायक सलील कुलकर्णी. अशा प्रकारे साहित्यामध्ये श्रावण महिन्याचे वर्णन आलेले आहे. अशा प्रकारची श्रावण महिन्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.